नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता आपल्याला बघायचे 451 ते 500 पर्यंतचे प्रश्न. हा शेवटचा टप्पा आहे. हे 500 प्रश्न आपले पूर्ण झाल्यानंतर याची एक पीडीएफ तयार होणार पूर्ण 500 प्रश्नांची, आणि ही पीडीएफ तुम्हाला आपल्या लक्षदीप अकॅडमीच्या ऍप मध्ये भेटणार आहे. ठीक आहे, फक्त 99 रुपयामध्ये संपूर्ण पोलीस भरतीची बॅच आहे, त्या बॅच मध्ये तुम्हाला भेटणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ हवी असणार ते मला व्हॉट्सअपला मेसेज करतील. ठीक आहे, हा माझा नंबर. चलो, पहिला प्रश्न काय बघा रे. सह्याद्री एक्सप्रेस कुठून ते कुठे धावते? कोल्हापूर ते मुंबई, कोल्हापूर ते मुंबई. सॉरी, इथं दोन ऑप्शन झालेत, आपण याला चेंज करूया. कोल्हापूर ते सोलापूर करूया. ठीक आहे, पुणे ते मुंबई आणि गोवा ते दिल्ली. तर सह्याद्री एक्सप्रेस आहे, बरोबर ना. सह्याद्री एक्सप्रेस ही कुठून कुठे धावणार आहे? तर तुमची कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावते. कुठून धावते? कोल्हापूर ते मुंबई. पर्याय क्रमांक 1. हे दोन ऑप्शन सारखे झाले होते, एक आपण चेंज केला. ओके, नेक्स्ट बघा. आता बाकीचे एक्सप्रेस बघा रे. महालक्ष्मी एक्सप्रेस आहे कोल्हापूर ते मुंबई. ठीक आहे, सह्याद्री एक्सप्रेस ही पण कोल्हापूर ते मुंबई. डेक्कन एक्सप्रेस पुणे ते मुंबई. हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस गोवा ते दिल्ली. डेक्कन क्वीन पुणे ते मुंबई. महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया. महत्वाची, बऱ्याचदा पेपरला विचारली गेली आहे. हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर ते तिरुपती. सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई. सिंहगड एक्सप्रेस पुणे ते मुंबई. आणि तुतारी म्हणजेच त्याला राज्यराणी एक्सप्रेस दादर ते सावंतवाडी. अशा ह्या बाकीच्या पण एक्सप्रेस म्हणजे ज्या काही रेल्वे आहे आपल्या महाराष्ट्रातील त्या पण विचारल्या जाऊ शकतात, त्याच्यामुळे ह्या पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या ठिकाणी? तर पुणे या ठिकाणी. ओके, बघा 1989, 1921, 1983, 1994. मी तुम्हाला जे ऑप्शन घेतोय ना बाकीचे, त्याचा तुम्हाला बेनिफिट आहे, तुमचा फायदा आहे. मी म्हणलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे फक्त 1921 पुणे या ठिकाणी, तर काही फायदा होईल का? नाही. याच्या रिलेटेड बाकी पण घेतले पाहिजे, म्हणजे याने काय होतं तर रिव्हिजन होते आपली. ठीक आहे, मग बघा 1921 झालं. मग आता आपल्याला विचारले बाकीचे पण करूया आपण. हो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 1949 स्थापना कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, याला आपण म्हणतो SNDT, 1916 कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 1958 छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूरला आहे. शिवाजी विद्यापीठ कुठे आहे? तर कोल्हापूरला. स्थापना केव्हा झाली? 1962 ला. स्थापना केव्हा झाली? 1962. कर्मयोगी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कुठे आहे? तर अमरावतीला. 1983 ला स्थापना आहे. ओके. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, याला म्हणतात YCM म्हणतात. YCM 1989 कोणत्या ठिकाणी? नाशिक. कुठे आहे? तर नाशिक या ठिकाणी. ओके. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 1990 जळगाव. 1990 जळगाव. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 1994 नांदेड. 1994 नांदेड. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या ठिकाणी, आणि स्थापना कधी? तर 1921. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 2004. आणि गौंडवाना विद्यापीठ आहे बघा, गौंडवाना विद्यापीठ हे 2011 ला आहे. 2011 गडचिरोली. 2011 गडचिरोली. ठीक आहे, सर्व विद्यापीठ तुमचे कव्हर झाले. ओके, बऱ्यापैकी, म्हणजे पेपरला जर प्रश्न आला तर मार्क जायला नको. बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 1949, SNDT 1916 मुंबई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 1958 छत्रपती संभाजीनगर. शिवाजी विद्यापीठ 1962 कोल्हापूर. कर्मयोगी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ 1983. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 1989 नाशिक. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 1990 जळगाव. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 1994 नांदेड. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 1921. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ 2004 सोलापूर. आणि गौंडवाना विद्यापीठ 2011 गडचिरोली. ठीक आहे, नेक्स्ट. जागतिक रेडिओ दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक रेडिओ दिन 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी या 15 फेब्रुवारी. जागतिक रेडिओ दिन हा 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. नंदादेवी या शिखराची उंची 78-17 आहे, बरोबर. ठीक आहे,
हिमालयातील जोजिला खिंडातून श्रीनगर ते लेह मार्ग जातो. ऑप्शन काय? फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. बघा, नंदादेवी शिखराची उंची 78-17 बरोबर आहे. तसंच हिमालयातील जोजिला खिंडातून श्रीनगर ते लेह मार्ग जातो, ते पण बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 दोन्ही पर्याय कसे असणार आहे? तर तुमचे बरोबर असणार आहे. फक्त अ पण नाही ब पण नाही, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मदर तेरेसा, इंदिरा गांधी, आशा पूर्णादेवी, अमृता प्रीतम. तर नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या मदर तेरेसा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. मग बाकीचे जे आहे त्यांच्याबद्दल जाणून घ्या. नोबेल हा शांतता पुरस्कार आहे, मदर तेरेसा यांना दिलेला आहे. ओके, पहिली भारतीय महिला 1979 साली दिला. शांततेसाठी हा पुरस्कार दिला जातो. कशासाठी? तर शांततेसाठी. ओके, भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला इंदिरा गांधी आहे. 1971 ला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला होता त्यांना. काय? तर पहिल्या भारतीय महिला बघतोय आपण. ओके, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आशा पूर्णा देवी, 1976 ला दिला होता. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोणी? आशा पूर्णा देवी. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या अमृता प्रीतम आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 1956 साली दिला होता पंजाबी साहित्यासाठी. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहे देविका राणी, 1969 ला दिला होता. भारतीय चित्रपट सृष्टीमधला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आणि महत्वाचा ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली महिला आहे भानू अथय्या. कोण आहे? तर भानू अथय्या, 1982 साली दिला होता गांधी चित्रपट वेशभूषा यासाठी. ठीक आहे, लक्षात राहू द्या. बघा, नोबेल पुरस्कार मदर तेरेसा, भारतरत्न इंदिरा गांधी, ज्ञानपीठ आशा पूर्णा देवी, साहित्य अकादमी अमृता प्रीतम, दादासाहेब फाळके देविका राणी आणि ऑस्कर भानू अथय्या. ओके, नेक्स्ट. 5व्या पंचवार्षिक योजनेचा प्रमुख उद्देश काय होता? अवजड उद्योगांची वाढ, सामाजिक न्यायासह वाढ, कुटीर उद्योगांची वाढ या लघु उद्योगांची वाढ. काय होता? बघा, याचा योग्य उत्तर काय असणार आहे? जी 5वी पंचवार्षिक होती, 5वी पंचवार्षिकीचा प्रमुख उद्देश होता सामाजिक न्यायासह वाढ. काय होता? सामाजिक न्यायासह वाढ हा त्याचा प्रमुख उद्देश मानला जातो. नेक्स्ट. ओबीसी चळवळ प्रभावित झाली. कशामुळे प्रभावित झाली? मंडल आयोगामुळे, महाजन आयोगामुळे, सरकारी आयोगामुळे या फजल अली आयोगामुळे. तर ओबीसी जी चळवळ होती ही मंडल आयोगामुळे काय झाली? प्रभावित झाली. मंडल आयोगामुळे. पर्याय क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे? बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क कसा आहे? प्रदान करण्यात आलेला आहे. कलम 21 अ, कलम 14, कलम 19 आणि कलम 22. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? कलम 21 अ असणार आहे. कलम 21 ए त्याला आपण म्हणतो. ह्या कलमानुसार 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. बघा, या कलमाने 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे राज्याचं कर्तव्य आहे. ठीक आहे. त्यानंतर अंमलबजावणी शिक्षणाचा अधिकार 2009 मध्ये संमत झाला आणि 1 एप्रिल 2010 पासून हा संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला. संपूर्ण देशात लागू झाला. मूलभूत कर्तव्य याच दुरुस्तीने कलम 51 अ मध्ये 11वे मूलभूत कर्तव्य जोडले गेले, ज्यानुसार पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकांचं कर्तव्य ठरवण्यात आलं आहे. ओके, लक्षात राहू द्या. नेक्स्ट. घटक राज्यातील महाधिवक्तांची नेमणूक कोण करतात? बघा, कशा म्हणले? राज्यातील. ओके, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल आणि पंतप्रधान. महाधिवक्ता महत्वाचा प्रश्न आहे. इथं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उत्तर काय वाटतं? हे दोन कट होता, हे दोन, पण या दोन मध्ये कन्फ्युज होतं, राष्ट्रपती का राज्यपाल. तर काय म्हणलं आपल्याला इथं? राज्यातील म्हणले ना, घटक राज्यातील. मग राज्यातील म्हणलं का राज्यपाल? महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करू शकतो? राज्यपाल करू शकतो. मग या महाधिवक्ता जो आहे ना, त्यांच्याबद्दल यांचा कार्यकाल किती असतो हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 अनुसार, हा महत्वाचा पॉइंट आहे, 10 MP करा. 165 अनुसार राज्यपालांना महाधिवक्ता नियुक्त करण्याचे अधिकार आहे. ठीक आहे. पात्रता काय? महाधिवक्ता म्हणून नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे हायकोर्टाचा न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता असावी लागते. त्यानंतर त्याचा कार्यकाल विचारल्यास
महाधिवक्ता राज्यपालाच्या मर्जीपर्यंत राहू शकतो. महाधिवक्ता कुठपर्यंत राहू शकतो? जोपर्यंत राज्यपालाची इच्छा आहे, जोपर्यंत राज्यपालाचं मर्जी आहे तोपर्यंत तो आपल्या पदावर राहू शकतो. आणि कलम विचारच कलम 165 लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? बघा, केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाने करण्यात आली? कलम 25, कलम 325, कलम 320, कलम 318 आणि कलम 315. केंद्र व राज्य लोकसेवा आयोग म्हणजे काय रे? युपीएससी. युपीएससी. तर या युपीएससी ची स्थापना कोणत्या कलमाने करण्यात आलेली आहे? कलम कोणता असणार आहे? तर याचं उत्तर आहे कलम 315. कलम 315 हे त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती? आपल्या भारताची पूर्व पश्चिम म्हणजे पूर्व आणि पश्चिम बघा, ही अशी लांबी किती आहे? 32, 14, 6, 100, 15, 10 आणि 29, 33. जर आपल्याला विचारलं पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व जर विचारले तर सांगायचं 32, 14. ओके, 32, 14 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? लोणारची निर्मिती ज्वालामुखी उद्रेकामुळे, भूकंपामुळे, उल्कापातामुळे या धूमकेतू आघातामुळे. तर लोणार सरोवराची जी निर्मिती आहे ती उल्कापातामुळे झालेली आहे. कशामुळे झाली बाळांनो? उल्कापातामुळे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणजे कोण? तर पीआय. हे पीआय असतात बरोबर ना, पोलीस स्टेशनचे प्रमुख असतात ते पीआय. तर या अधिकाऱ्याला किती स्टार असतात? हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे, यांना स्टार किती असतात? 1 असतो, त्याच्यानंतर 3 असतात, 4 असतात की 2? तर जे पीआय जे असतात तर त्यांना असतात 3 स्टार असतात. त्यांच्या खांद्यावर किती स्टार असतात इथं? तर 3 स्टार असतात. तुम्हाला देखील भेटणार आहे. फक्त अभ्यास करा, जिद्द ठेवा. पोलीस झाल्याच्या नंतर अभ्यास करायचा पीएसआयच्या नंतर प्रमोशनने तुम्ही एपीआय आणि एपीआय नंतर पीआय होऊ शकता. तर तुमच्या मनगटात ताकद ठेवा. ओके, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक काय? अँगस्ट्रॉम, ओहम, कुलम आणि एम्पियर. विद्युत प्रवाह बघा, महत्वाचा प्रश्न हा बऱ्याचदा विचारलेला आहे. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते आहे? एम्पियर असणार आहे. एम्पियर पर्याय क्रमांक 4 असेल. ठीक आहे. मग बघा, एम्पियर एवढं लक्षात ठेवा. रोजगार हमी योजनेचे जनक कोण होते? रोजगार हमी योजना याच्या अगोदर पण आपण बघितलेला हा प्रश्न. वि.स. पागे, यशवंतराव चव्हाण, डॉक्टर पाटील आणि डॉक्टर राजेंद्र बाबा म्हणलेले आहेत. ओके, तर वि.स. पागे हे काय होते? रोजगार हमी योजनेचे जनक होते. आणि रोजगार हमी योजना कोणत्या जिल्ह्यात? तर सांगली जिल्ह्यामध्ये, तासगाव, सांगली या ठिकाणी सुरू झाली होती महाराष्ट्रामध्ये. तासगाव, सांगली. ठीक आहे, रोजगार हमी योजना. चलो नेक्स्ट बघा, दर्जा 1972च्या भीषण दुष्काळानंतर महाराष्ट्र राज्याने रोजगार हमी योजना अधिनियम 1977 मंजूर केला आणि 26 जानेवारी 1979 पासून योजना अधिकृतपणे लागू केली. अधिकृत म्हणले हा. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा 25 ऑगस्ट 2025 रोजी काय केला? मंजूर केलाय. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी हे केला? तर 25 ऑगस्ट 2005 रोजी. ठीक आहे. नेक्स्ट, ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालते? ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालणार आहे? ध्वनीचे विस्थापन, प्रतिध्वनी, ध्वनीच्या माध्यमातील वेग बदलणे आणि अश्राव्य ध्वनी. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 असेल. ठीक आहे. प्रतिध्वनी, ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालते? तर प्रतिध्वनीनुसार चालतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. ओके. नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदी. माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यानंतर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणं आवश्यक असते? म्हणजे आपण जर माहिती दिली, आपण सर माहितीचा अधिकार टाकला ज्याला आपण आरटीआय म्हणतो बरं ना, हा जर टाकला तर जे समोरचे अधिकारी, समोरचे जे गव्हर्नमेंटचे सर्वंट आहे तर असे त्यांनी आपल्याला किती दिवसामध्ये माहिती देणं बंधनकारक आहे बरोबर ना? 10 दिवस, 15, 20 या 30 दिवस. तर त्यांना पण ते वेळ पाहिजे की नाही? ते कमीत कमी 30 दिवस घेतात. कमीत कमी किती घेतात? 30 दिवस घेतात. तर 30 दिवसाच्या आत ते आपल्याला माहिती देतात. ओके, त्याला म्हणायचं माहितीचा अधिकार. नेक्स्ट, इंटरपोलचं मुख्यालय दिल्ली, बीजिंग, न्यूयॉर्क आणि लिओन, फ्रान्स. तर इंटरपोलचं मुख्यालय कुठे? लिओन, फ्रान्स या ठिकाणी. ओके,
बघा, इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, त्याचा फुल फॉर्म काय आहे तर इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. स्थापना केव्हा झाली? 1923 मध्ये, व्हिएन्ना ऑस्ट्रिया. स्थापना 1923, व्हिएन्ना ऑस्ट्रिया. मुख्यालय कुठे रे? लिऑन, फ्रान्स. मुख्यालय कुठे तर लिऑन, फ्रान्स या ठिकाणी. सदस्य देश आहे 196. सदस्य देश किती? 196 आहे. आणि उद्देश काय? जगभरातील पोलीस दलांना एकत्र आणून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, दहशतवाद आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढणं हे त्याचा प्रमुख उद्देश आहे. जेवढे जगभरामधले पोलीस आहे त्यांना एकत्र आणायचं. एकत्र आणल्याच्या नंतर दहशतवादी जे आहे त्यांच्या विरुद्ध लढायचं, जे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार त्यांच्या विरुद्ध, आणि सायबर गुन्हे जे घडताय आताच्या कंडिशनला खूप प्रमाणामध्ये, त्या संदर्भात काय करायचं? लढणे. हा त्या मागचा काय तर उद्देश आहे. स्थापना विसरू नका, 1923 आहे, हे विचारू शकता. मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया. पण नंतर जे आहे ना ते मुख्यालय त्याचं हलवण्यात आलं लिऑन, फ्रान्स या ठिकाणी. मग तुम्ही लक्षात कोणतं ठेवायचं मुख्यालय? तर बघा इथं कन्फ्युज होऊ नका. अगोदर होतं व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया, पण नंतर त्यांनी काय केलं तर त्याचं मुख्यालय बदललं, लिऑन, फ्रान्स ह्या ठिकाणी काय केलं त्यांनी तर आपलं मुख्यालय तिथं स्थित केलं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, ऑनलाईन बँकिंग इंटरनॅशनल सेवामध्ये ओटीपी या शब्दाचा अर्थ काय होतो? ओटीपीचा अदर ट्रान्सफर प्रोसेस, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रोसेस, वन टाइम पासवर्ड वरीलपैकी नाही. तर ओटीपी जो आहे, ओटीपी, या ओटीपीचा फुल फॉर्म काय? वन टाइम पासवर्ड. म्हणजे आपल्याला एकदा पासवर्ड येतो. बघा तुमच्या फोनला येतो, आपण म्हणतो की मला ओटीपी आलाय, किंवा तुम्ही जे आता आपल्या लक्षदीप अकॅडमीचे ऍप डाउनलोड करशाल तर त्यात तुम्हाला ओटीपी येणार आहे. त्या ओटीपीचा फुल फॉर्म काय होतो? वन टाइम पासवर्ड. तो एकदाच वापरला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आरबीआयचं मुख्यालय दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. तर आरबीआयचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. मला सांगा आरबीआयची स्थापना केव्हा झाली, त्यानंतर राष्ट्रीयकरण केव्हा झालं, यावर प्रश्न विचारता म्हणून मी सांगतोय. पहिले गव्हर्नर कोण होते? ठीक आहे ना, असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे. फक्त एवढं करून नाही चालणार की आरबीआय आणि आरबीआयचं मुख्यालय एवढंच विचारलंय मुंबई, चला पुढं, असं चालेल का रे? तर नाही, असं नाही चालणार. त्या संदर्भात अजून माहिती असणं आपल्याला फार गरजेची आहे. बघा, स्थापना झाली 1 एप्रिल 1935 ला. स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1935 ला. राष्ट्रीयकरण झालं 1 जानेवारी 1949 ला. 1 जानेवारी 1949 राष्ट्रीयकरण. मुख्यालय आहे मुंबई. समिती कोणती होती? हिल्टर यंग कमिशन. समिती कोणती होती? हिल्टर यंग कमिशन होतं. आणि पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बर्न स्मिथ. सर ऑस्बर्न स्मिथ हे काय होते? पहिले गव्हर्नर. आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारल्यास सीडी देशमुख सांगायचं, ज्यांचं चर्चगेटला नाव देण्यात आलेलं आहे. चर्चगेट. ओके, मुंबई या ठिकाणी. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे ना, तर त्याला नाव दिले कोणाचं? सीडी देशमुख यांचं. लक्षात घ्या, स्थापना 35 ला, राष्ट्रीयकरण 49, मुख्यालय मुंबईला. समिती होती हिल्टन यंग कमिशन. आणि पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बर्न स्मिथ होते. आणि पहिले भारतीय विचारल्यास सीडी देशमुख सांगायचं. चलो नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्ण, डॉक्टर CH भाभा आणि मौलाना अबुल कलाम आझाद. तर पहिले आपल्याला काय विचारलंय? शिक्षण मंत्री म्हटलंय ना, तर ते होते मौलाना अबुल कलाम. मौलाना अबुल कलाम हे काय होते? पहिले शिक्षण मंत्री होते. आपल्याला मंत्री म्हणलंय. नेक्स्ट, तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, अव्वल कारकून आणि पेशकार. तर तलाठी आणि तहसीलदार. बघा, तलाठी आणि हा तुमचं तहसीलदार इथे. ते दोघांमधला दुवा कोणीतरी पाहिजे. यांच्यामधला दुवा कोण असतो माहितीये? तर तो असतो मंडळ अधिकारी. कोण असतो? मंडळ अधिकारी असतो. ओके, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे काय तर त्याचं उत्तर. नेक्स्ट, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? झेडपीचा. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, जिल्हाधिकारी की मुख्य कार्यकारी अधिकारी. तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. पर्याय क्रमांक 4 सीओ ज्याला म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण? सीओ असं म्हणतो. म्हणून त्याचे योग्य उत्तर काय तर मुख्य कार्यकारी अधिकारी. तुम्हाला ऑप्शनला CEO असं पण येऊ शकतं.
दी अनटचेबल्स हे प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिले? दया पवार, लक्ष्मण माने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर नरेंद्र जाधव. तर दी अनटचेबल्स हे जे प्रसिद्ध पुस्तक आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे. कोणी लिहिलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूर्णराव भीमराव रामजी आंबेडकर. जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1891, महू मध्य प्रदेश. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती 1924 ला. अस्पृश्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी संस्था स्थापन केली. त्यानंतर चौदार तळे सत्याग्रह झाला 1927 ला. महाड येथे सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि काळाराम मंदिर सत्याग्रह हा झाला 1930 ला. नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. आणि गोलमेज परिषद, बघा गोलमेज परिषद 3 झाल्या होत्या. किती झाल्या? 3. एक झाली ती 1930 ला, 31 ला आणि 1932 ला. ठीक आहे ना. मग अशा झाल्या होत्या. तर या तीनही गोलमेज परिषदेला कोण उपस्थित होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तीनही याला कोण उपस्थित होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय म्हणून उपस्थित होते? तर अस्पृश्यांचे प्रतिनिधी. काय म्हणून उपस्थित होते? अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या गोलमेज परिषदांना काय होते? उपस्थित. ठीक आहे. नेक्स्ट, चिकूसाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं आहे? घोलवड, पुणे, राजेवाडी आणि महाबळेश्वर. तर चिकूसाठी प्रसिद्ध असणार जे ठिकाण आहे घोलवड, डहाणू, पालघर. घोलवड, डहाणू, पालघर हे काय तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वर, अंजीरसाठी राजेवाडी, पुणे. अंजीरसाठी काय तर राजेवाडी, पुणे. ठीक आहे. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि PDF साठी मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029. ठीक आहे. इथं मला हाय मेसेज करा. 99 रुपयाला तुम्हाला संपूर्ण पोलीस भरती बॅच आहे. संपूर्ण पोलीस भरती बॅच, त्यामध्ये ही PDF तुम्हाला मिळून जाईल. ओके. चला, आजचं लेक्चर इथं. आपला पुढचा प्रश्न बघूया. चला, पुढचा प्रश्न बघा काय? राज्यपाल यांना कोण शपथ देतात? महत्वाचा प्रश्न, याला आपण IMP करूया कारण आपल्याला हा प्रश्न पेपरला विचारला गेला आणि हा प्रश्न चुकता. मुळात हा प्रश्न आहे की बरेचसे विद्यार्थ्यांना नाही याचं ऑप्शन मध्ये काय करतात, राज्यपालांना कोण शपथ देतात? राष्ट्रपती देतात. ओके. घरी आल्यानंतर समजतं अरे हे उत्तर नाही याचं, हे चुकीचं आहे. मग त्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचत जा. राज्यपालांची निवड कोण करतं रे? निवड तर निवड करता राष्ट्रपती करतात. ठीक आहे. ते त्यांना शपथ देत नाही. मावळते राज्यपाल कसे काय देतील? ते निघून गेले, ते नाही देणार. ओके. उच्च सरन्यायाधीश पण नाही देते. मग उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. राज्यपालांना शपथ कोण देतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. आणि ते जर नसल तर मग त्यांच्या नंतरचे जे काय उपलब्ध नसेल तर जे ज्येष्ठ न्यायाधीश असणार आहे, सर्वात ज्येष्ठ, ते राज्यपालांना काय करतील? शपथ देतात. ओके. बघा. ठीक आहे. त्यानंतर नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. आणि हा एक पॉइंट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार त्यांची निवड केली जाते राज्यपालांची? तर कलम 155 नुसार. हा एक पॉइंट IMP आहे. कोणत्या कलमानुसार निवड केली जाते? तर 155 नुसार. ठीक आहे. पर्याय क्रमांक याचं काय असणार आहे? तर 2 उत्तर योग्य आहे. बरोबर. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? पु ल देशपांडे, वि स खांडेकर, धोंडो केशव कर्वे यापैकी नाही. मला वाटतं हा प्रश्न आपला याच सिरीज मध्ये एकदा झालेला आहे. याचं योग्य उत्तर काय? महर्षी धोंडो केशव कर्वे. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? SBI, RBI, IDBI आणि ICICI. ओके. तर काय म्हटलं आपल्याला? भारताची मध्यवर्ती बँक म्हटले. मध्यवर्ती बँक ती आहे RBI. आणि आपण ह्या लेक्चर मध्ये RBI ची स्थापना बघितली, त्यानंतर मुख्यालय बघितलं, त्यानंतर आपण राष्ट्रीयकरण देखील बघितलं. राष्ट्रीयकरण कोणत्या समितीनुसार स्थापना झाली ते बघितलं. आणि पहिले गव्हर्नर, असे सर्व पॉइंट आपण RBI चे बघितलेले आहे. ठीक आहे ना. त्यासाठी आपण सध्याचे गव्हर्नर का नाही घेतले लेक्चरला? कारण आपला कंटेंट जो आहे तो हा लॉंग टर्मचा आहे ना. तुमच्या नंतर पण तुमचे भाऊ बहीण तुम्ही जो व्हिडिओ शेअर करणार आहे हा 1-1 वर्ष जरी विद्यार्थ्यांनी बघितलं तर त्यांना चुकीची माहिती जायला नको. त्यासाठी सध्याचे गव्हर्नर आपल्या चालू घडामोडीमध्ये आपण घेतलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा निर्माण झाला केव्हा? म्हणजे त्यांना काय म्हणायचं? अकोल्यामधनं
वाशिमची निर्मिती केव्हा झाली? अकोला जिल्ह्यातनं वाशिमची निर्मिती केव्हा झाली? 15 जून 1997, 1 जुलै 1999, 1 जुलै 1998 आणि 15 जून 1998. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर बघा 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 ला काय झालंय? अकोल्यामधनं वाशिम या जिल्ह्याची नवीन निर्मिती झाली. मग बघा आपण सर्व जिल्हे कव्हर करू. आपण सर्व जिल्हे बघा, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग तेव्हा वेगळा झाला 1 मे 1981 ला. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग 1 मे 1981. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर मधून जालना पण तेव्हाच वेगळा झाला होता. छत्रपती संभाजीनगर मधून जालना त्याच वेळी वेगळा झाला. बघा धाराशिव मधून लातूर, त्यानंतर चंद्रपूर मधून गडचिरोली. कधी वेगळा झाला धाराशिव मधून लातूर? 15 ऑगस्ट 1982. 15 ऑगस्ट 1982. त्याच्या 10-11 दिवसांनी 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रमधून गड वेगळा झाला. चंद्रपूर मधून काय झाला? गड वेगळा. आता बृहमुंबई होती. बृहमुंबईचे 2 पार्ट झाले. एक झाला मुंबई शहर, दुसरा झाला मुंबई उपनगर. बृहमुंबईचे किती पार्ट झाले? तर 2 झाले. एक झाला तुमचा मुंबई शहर, दुसरा झाला मुंबई उपनगर 1 ऑक्टोबर 1990 ला. 1 ऑक्टोबर 1990. त्यानंतर बघा अकोल्यामधून वाशिम आणि धुळ्यामधून नंदुरबार 1 जुलै 1998. अकोल्यामधून वाशिम जो प्रश्न विचारला गेलाय आणि धुळ्यामधून नंदुरबार केव्हा वेगळा झाला? तर 1 जुलै 1998. त्याचप्रमाणे परभणीमधून हिंगोली, भंडाऱ्यामधनं गोंदिया 1 मे 1999. बघा परभणीमधून हिंगोली, भंडाऱ्यामधनं गोंदिया 1 मे 1999. आणि शेवटचा जो अलीकडच्या काळात झालेला ठाण्यामधनं पालघर 1 ऑगस्ट 2014. 1 ऑगस्ट 2014. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? तर सगळे जिल्हे तुमची रिव्हिजन झाले सगळ्या जिल्ह्यांची. ठीक आहे. नेक्स्ट बघा भारतातील दक्षिण रेल्वेचं मुख्यालय म्हणले दक्षिण रेल्वे बेंगलोर, सिकंदराबाद, चेन्नई आणि मुंबई. बघा मध्य रेल्वे ही तुमची मध्य रेल्वे इथं आहे तुमचं सीएसएमटी मुंबई. ओके. त्यानंतर बघा इथं तुमची उत्तर रेल्वे इथं आहे तुमचं दिल्ली. त्याच्यानंतर इथं आहे तुमची पूर्व रेल्वे इथं आहे कोलकाता. त्यानंतर आहे तुमचं दक्षिण रेल्वे इथं आहे तुमचं चेन्नई. ओके. आणि पश्चिम रेल्वे इथं काय तुमचं चर्चगेट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो सीडी देशमुख. त्याला काय म्हणतो आपण सीडी देशमुख ह्या नावाने ओळखलं जातं. मग आपल्याला काय म्हटलंय? दक्षिण रेल्वे म्हटलंय ना. मग दक्षिण रेल्वेचं मुख्यालय आहे चेन्नईला. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठे बाळांनो? चेन्नईला आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके. नेक्स्ट राष्ट्रीय एकता दिन 31 सप्टेंबर, 26 नोव्हेंबर, 6 डिसेंबर आणि 31 ऑक्टोबर. तर राष्ट्रीय एकता दिन हा 31 ऑक्टोबर का बनवला जातो? त्याचं कारण लक्षात घ्या. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते त्या दिवशी. भारताचे पहिले गृहमंत्री होते, भारताचे उपपंतप्रधान होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस म्हणजेच 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन म्हणून बनवला जातो. कोणता येतं? राष्ट्रीय एकता दिन सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. त्यानंतर भारत सरकारने 2014 मध्ये या दिवसाची घोषणा केली. भारताच्या एकत्रीकरणात म्हणजे उद्देश काय? एकत्रीकरणात सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान अतुलनीय आहे आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. हा त्या मागचा काय तर उद्देश आहे. नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ. बरोबर ना. काय म्हणले? तलावांचा प्रदेश. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती तलावांचा जिल्हा वगैरे कुठे आहे? तर विदर्भामध्येच आहे. बरोबर ना. मग त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पूर्व विदर्भ हे बरोबर आहे. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? बघा इथं परत हा महत्वाचा प्रश्न आला. जिल्हा न्यायाधीश हे प्रश्न चुकवू नका हा. इथं तुम्ही कन्फ्युज होता राज्यपाल आणि राष्ट्रपती मध्ये. इथं मार्क जातो हे नाही चुकणार तुम्ही. हे 2 ऑप्शन कट होणार. पण इथं 2 ला तुम्हाला ऍक्युरेसीच माहित पाहिजे. जिल्हा न्यायालय म्हणलंय. आपल्याला हायकोर्ट जर म्हणलं असतं ना इथं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक असं जर आपल्याला म्हणलं असतं तर कोणी केली असती? राष्ट्रपतींनी. कोणी केली असती? राष्ट्रपतींनी. पण आपल्याला काय म्हटलं? जिल्हा न्यायालय. मग राज्यपाल करतात. कोण करतात? तर राज्यपाल यांची निवड करतात. कशा पद्धतीने? बघा नेमणूक राज्यपाल करतात जिल्हा न्यायाधीशांची. सल्ला कोण देतं त्यांना? म्हणजे आपल्याला निवडायचे तर नेमणूक करताना राज्यपाल संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचा सल्ला घेतला जातो.
सल्लामसलत केली जाते. आणि पात्रता काय असावी तर जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी ती व्यक्ती किमान 7 वर्ष वकील म्हणून काम केलेले असावे. ती संघ राज्याच्या किंवा राज्याच्या न्यायिक सेवेतील असावी. म्हणजे त्यांनी कमीत कमी किती वर्ष काम केलेलं असावं तर 7 वर्ष वकील म्हणून काम केलेलं असावं. ठीक आहे. नेक्स्ट लक्षात ठेवा, राज्यपाल निवड करतात. ध्वनी तरंगाचे प्रसारण होत नाही. कशामधून होत नाही? डॅश डॅश. स्थायू, द्रव, वायू आणि निर्वात जागा. तर ध्वनी तरंगाचं प्रसारण जे आहे ते निर्वात जागेतून होत नाही. कशामधनं होत नाही? निर्वात जागेतून होत नाही. का होत नाही? का होत नाही हा प्रश्न पडला पाहिजे. ठीक आहे ना, मग जाणून घ्या का होत नाही. बघा, माध्यमांची गरज. ध्वनी लहरींना प्रवास करण्यासाठी माध्यमांची आवश्यकता असते. ध्वनी हा कणांच्या कंपनाद्वारे पुढे जातो. ध्वनी कशाने पुढे जातो तर ध्वनी हा कणांच्या कंपनाद्वारे पुढे जात असतो. ठीक आहे ना, याला काय ना माध्यमांची गरज आहे ध्वनीसाठी. पण निर्वात जागेमध्ये हवा किंवा कोणतेही कण नसतात. जी निर्वात जागा असते त्यामध्ये हवा किंवा कोणतेही कण नसतात. त्यामुळे तिथे ध्वनी लहरींचे वहन होऊ शकत नाही. म्हणून अंतराळात आपण एकमेकांचा आवाज ऐकू शकत नाही. म्हणून अंतराळामध्ये जर गेले तर आपण एकमेकांचा आवाज ऐकू शकतो का तर आपण आवाज ऐकू शकत नाही. प्रसारणाचा वेग, ध्वनीचा वेग वेगवेगळ्या माध्यमांत वेगवेगळा असतो. ठीक आहे. याचं कारण काय आहे तर हवा, निर्वात जागेमध्ये हवा आणि कोणते कण नसतात म्हणून ते त्याचं योग्य उत्तर असणार आहे. स्थायू काय? स्थायूमध्ये सर्वात जास्त वेग असतो. उदाहरणार्थ लोखंड. बघा जोरात आवाज येतो. द्रवामध्ये मध्यम वेग असतो. उदाहरणार्थ पाणी मीडियम असतो. वायूमध्ये सर्वात कमी वेग असतो म्हणजे काय तर हवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुण्यातील आगा खान पॅलेस या ठिकाणी कोणाची समाधी? कमला नेहरू, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू आणि फतिमा शेख. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, पुण्यातील आगा खान पॅलेस आहे ते कोणाची समाधी? कमला नेहरू आहे, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू की फतिमा शेख? तर कस्तुरबा गांधी यांची काय तर तिथं समाधी आहे. ओके, चलो नेक्स्ट. IRDI ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? IRDI महसूल, विमा, दूरसंचार आणि क्रीडा. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, IRDI ही जी संस्था आहे ती विमा क्षेत्राशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. कशा संदर्भात आहे तर विमा क्षेत्र. नेक्स्ट. पोलीस विभागातील K9 युनिट हे कशाशी संबंधित आहे? पोलीस विभागातलं K9 युनिट आहे कराटे, बिनतारी संदेश, श्वान आणि शस्त्र साठा. तर पोलीस विभागातलं जे K9 युनिट आहे हे श्वान या प्राण्याशी संबंधित आहे. श्वान. ठीक आहे. नेक्स्ट. जीएसटी हा खालीलपैकी कोणता कर आहे? महत्वाचा प्रश्न आहे, IMP. जीएसटी हा कृषी उत्पन्न आहे, उत्पन्न, वस्तू व सेवा आणि गुंतवणूक उत्पन्न. तर जीएसटी बद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर हा वस्तू आणि सेवा कर आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग भारतामध्ये जीएसटी लागू करणारं पहिलं राज्य कोणतं, दुसरं राज्य कोणतं आणि शेवटचं राज्य कोणतं आणि केव्हा लागू झालं होतं? बघा, जीएसटीचा पूर्ण अर्थ आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, अंमलबजावणी 1 जुलै 2017. IMP लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारलेला आहे. जीएसटी लागू केव्हा झाला? 1 जुलै 2017 ला. हा कसा कर आहे? अप्रत्यक्ष कर आहे. अप्रत्यक्ष. पहिलं राज्य कोणतं लागू करणारा? आसाम आहे. पहिलं राज्य कोणतं आहे तर आसाम. बरं, दुसरं राज्य कोणतं आहे? बिहार आहे. जीएसटी लागू करणारं पहिलं माहिती आहे सगळ्यांना, आसाम आहे. पण दुसरं माहित नाही ना आपल्याला आणि पेपरला दुसरं विचारू शकता. तर दुसरं कोणतं आहे तुमचं? बिहार आहे. आणि शेवटचं विचारलं तर आहे जम्मू काश्मीर आहे. जीएसटी लागू करणारा भारतातलं शेवटचं राज्य कोणतं? जम्मू काश्मीर. हेच सांगतोय तुम्हाला, हेच तुम्हाला शिकायला भेटतं. म्हणून चॅनल लाईक, सबस्क्राईब करून ठेवा, चांगल्या कमेंट करा जर तुम्हाला प्रश्न आवडत असेल तर. ठीक आहे. मला माहिती हा प्रश्न तुम्हाला पेपरला विचारला गेला आहे, याचं वस्तू आणि सेवा करे. पण आता जर त्याच्यामध्ये चेंज झाला आणि हा जर विचारला तर हा मुंबई शहरला विचारला होता, हा पण विचारलेला आहे, हा पण आलेला आहे. इथं विचारलं तर शेवटचं राज्य कोणतं तर मार्क जायला नको. ठीक आहे. चलो. अर्जुन MK1 हा रणगाडा कोणी निर्माण केला? इस्रो, DRDO, IITM आणि IISER. तर अर्जुन MK1 हा जो रणगाडा आहे DRDO ने विकसित केलेला आहे. कोणी केलाय तर DRDO. मग DRDO संदर्भात जाणून घ्या. बघा, अर्जुन MK1 हा रणगाडा DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत असलेला. आणि DRDOचा फुल फॉर्म काय तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. हा DRDOचा तुमचा फुल फॉर्म आहे.
वैशिष्ट्य काय, हा भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा मुख्य युद्धखोर रणगाडा आहे. ठीक आहे. उत्पादन याचं चेन्नईतील हेवी व्हेइकल फॅक्टरी इथं घेतलं जातं. उत्पादन कुठं घेतलं तर हेवी व्हेइकल फॅक्टरी या ठिकाणी उत्पादन असतं. नेक्स्ट, इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही म्हणलेलं आहे? नाही. अमेझॉन, टेस्ला, स्टारलिंक आणि स्पेस एक्स. ठीक आहे ना. मग कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीये तर अमेझॉन संदर्भात नाहीये. अमेझॉन, एलॉन मस्क जे आहे ना ते अमेझॉनशी संबंधित नाही. बाकी सगळं टेस्ला, स्टारलिंक आणि स्पेस एक्स यांच्याशी संबंधित आहे. शौर्य, दृढता, कर्मनिष्ठा, महत्वाचा प्रश्न, कोणत्या फोर्सचे ब्रीद वाक्य आहे? बघा, शौर्य, दृढता, कर्मनिष्ठा, ITBP, NSG, CRPF आणि RAF. तर शौर्य, दृढता आणि कर्मनिष्ठा हे जे ब्रीद वाक्य आहे ते ITBP या फोर्सचे आहे. कोणत्या तर ITBP या फोर्सचे. मग बघा, NSGचा काय, सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा ब्रीद वाक्य. सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. ठीक आहे. CRPFचं सेवा आणि निष्ठा. CRPFचं काय, सेवा आणि निष्ठा. RAFचं काय, संवेदनशील सेवा आणि माणुसकी. संवेदनशील सेवा आणि माणुसकी. ठीक आहे. नेक्स्ट, दिल्ली शहर कोणत्या नदीच्या किनारी वसले आहे? कृष्णा, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गंगा वाटतं, काही विद्यार्थ्यांना ब्रह्मपुत्रा वाटतं, पण ते दोन्ही पण नाहीये. दिल्ली जे शहर आहे ते यमुना नदीच्या किनारी वसलेलं आहे. कोणत्या नदीच्या किनारी तर यमुना या नदीच्या किनारी. बघा कोणकोणते शहर आहे गंगा नदीच्या किनारी कोणते? बघा, हरिद्वार आहे, कानपूर, पटना, मिर्जापूर, बनारस, वाराणसी, भागलपूर आणि बक्सार. ठीक आहे ना. गंगा नदीच्या किनारी कोणते आहे? हरिद्वार आहे, कानपूर, पटना, मिर्जापूर, बनारस, भागलपूर आणि बक्सार. यमुना नदीच्या किनारी कोणते आहे? दिल्ली, आग्रा, मथुरा. दिल्ली, आग्रा, मथुरा. ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी दिब्रुगड, गुवाहाटी आणि गोलपारा. दिब्रुगड, गुवाहाटी, गोलपारा. कृष्णा नदीच्या किनारे विजयवाडा, सांगली. कृष्णा नदीच्या किनारे कोणते? विजयवाडा, सांगली. साबरमती नदीच्या किनारे अहमदाबाद. त्यानंतर तापी नदीच्या किनारे आहे सुरत आणि भुसावळ. भुसावळ. कावेरी नदीच्या किनारे आहे श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली. त्यानंतर हुगळी नदीच्या किनारे आहे कोलकाता, हावडा. आणि हावडा. आणि गंगा, यमुना, सरस्वती म्हणजे त्रिवेणी संगम प्रयागराज. त्याचं पूर्वीचं नाव होतं अलाहाबाद होतं, नवीन नाव काय तर प्रयागराज. बघा, गंगा हरिद्वार, कानपूर, पटना, मिर्जापूर, बनारस, भागलपूर, बक्सार. यमुना दिल्ली, आग्रा, मथुरा. ब्रह्मपुत्रा दिब्रुगड, गुवाहाटी, गोलपारा. कृष्णा विजयवाडा, सांगली. साबरमती अहमदाबाद. तापी सुरत, भुसावळ. कावेरी श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली. हुगळी कोलकाता, हावडा. गंगा, यमुना, सरस्वती, प्रयागराज. ओके. नेक्स्ट, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार. नारायण लोखंडे, श्रीपाद डांगे, नारायण जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं योग्य उत्तर काय? नारायण लोखंडे. पर्याय क्रमांक 1. त्रिमंत्री योजना केव्हा जाहीर झाली? 1945, 1944, 1946, 1948. त्रिमंत्री म्हणजे किती मंत्री होते यामध्ये? तर 3 मंत्री होते. 3 मंत्री होते. तिघांची मिळून एक योजना होती, ती 1946 रोजी जाहीर झाली होती, त्रिमंत्री योजना. बघा, लक्ष द्या, या सदस्यामध्ये 3 ब्रिटिश मंत्र्यांचा समावेश होता, म्हणून त्याला त्रिमंत्री योजना म्हणतात. 3 कोणकोणते सदस्य होते? बघा, पॅथिक लॉरेन्स, सर स्ट्रफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. हे 3 सदस्य होते. पॅथिक लॉरेन्स, स्ट्रफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. उद्देश काय होता? भारताच्या स्वातंत्र्यासाठी घटनात्मक आराखडा तयार करणे आणि अंतरिम सरकार स्थापन करण्यास मदत करणे हा या योजनेचा काय होता? मुख्य उद्देश होता. ठीक आहे. हे 3 लक्षात ठेवा. पॅथिक लॉरेन्स, स्ट्रफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती? 4, 5, 6 आणि 7. तर महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग आहे 6 आहे. 6. बघा कोणकोणते? कोकण, नाशिक, अमरावती, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. आता बघा, यांमध्ये तालुक्यांची, जिल्ह्यांची संख्या किती? कोकणामध्ये येतात 7 जिल्हे, नाशिकमध्ये येतात 5, अमरावतीमध्ये येतात 5, पुण्यामध्ये येतात 5, नागपूरमध्ये येतात 6, छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात 8. ठीक आहे. तालुके बघा, कोकण प्रशासकीय विभागामध्ये तालुके आहे
50, इथं आहे 54, इथं आहे 56, इथं आहे 58, इथं आहे 64 आणि या ठिकाणी आहे 76. मग आपल्याला विचारलं सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? प्रशासकीय विभाग कोणता? असं जर प्रश्न आला तर छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे ना. आणि सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? तर कोकण आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा 6 प्रशासकीय विभाग आहे. अशाच लक्षात ठेवायचा हाच क्रम 1 2 3 4 5 आणि 6. कोकण, नाशिक, अमरावती, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. कोकणामध्ये 7 जिल्हे, इथं नाशिकमध्ये 5, अमरावती 5, पुणे 5, नागपूर 7, छत्रपती संभाजीनगर 8. असं का? आता तालुक्यांसाठी कोकणात तालुके 50, नाशिक 54, अमरावती 56, पुणे 58, नागपूर 64, छत्रपती संभाजीनगर 76. सगळ्यात मोठा विचारला छत्रपती संभाजीनगर, सगळ्यात लहान विचारला तर काय सांगायचं? कोकण सांगायचं. ठीक आहे, सफिशियंट आहे. बाकी त्यांचे जिल्हे वगैरे आपल्या बॅच मध्ये घेतलेले आहे. नॉर्वे देशाची राजधानी कोणती? टोकियो, काठमांडू, ओस्लो आणि स्टॉकहोम. तर नॉर्वे देशाची राजधानी ओस्लो, पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे. बघा बाकीच्या स्पेनची राजधानी माद्रिद, पोलंडची आहे वॉर्सो, भूतानची आहे थिम्पू, बांगलादेश आहे ढाका, जर्मनी आहे बर्लिन, आयर्लंड आहे डब्लिन, जपान आहे टोकियो, नेपाळ आहे काठमांडू, नॉर्वे आहे ओस्लो आणि स्वीडनची आहे स्टॉकहोम. स्वीडन कोणती आहे दिसत नसेल तर स्टॉक होम. लक्षात राहील. सगळ्या करून ठेवा. याच्यामधली जरी एखादी आली तर मार्क जाऊन देऊ नका पेपरला. घड्याळाची चावी दिलेले गुंडाळलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? स्थितीज ऊर्जा आहे, गतीज आहे, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक आहे. बघा महत्वाचा प्रश्न आहे, पेपरला विचारू शकता. काय? घड्याळाची चावी दिलेली म्हणजे गुंडाळलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? तर हे आहे तुमचं स्थितीज ऊर्जा आहे. कोणती ऊर्जा आहे? तर स्थितीज ही ऊर्जा. ठीक आहे. नेक्स्ट, मुख्यमंत्र्यांची निवड कोण करतात? राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, लोक आयुक्त. ज्यावेळी विधानसभेचं इलेक्शन होतं, इलेक्शन झाल्याच्या नंतर जे सदस्य आमदार होतात, ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाचा काय होतं ना, तो मुख्यमंत्री होतो. परंतु त्याचं बहुमत सिद्ध केलं जातं आणि सिद्ध केल्याच्या नंतर त्यांची निवड कोण करतं? तर राज्यपाल करतात. मुख्यमंत्र्यांची निवड कोण करतं? राज्यपाल, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. खालीलपैकी कोणता देश आसियान संघटनेशी संबंधित नाही म्हटलेलं आहे? कोणता देश आहे जो आसियान या संघटनेशी संबंधित नाही? इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड आणि चीन. तर आसियान संघटनेशी संबंधित नसलेला देश आहे चीन. एकूण किती देश आहे या संघटनेमध्ये? तर एकूण आहे 10 देश आहे. किती देश आहे? 10 देश आहे. मग स्थापना केव्हा झाली? तर बघा आसियान म्हणजे काय? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नॅशनल, आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना. 8 ऑगस्ट 1967 ला स्थापना झाली. बँकॉक, थायलंड या ठिकाणी. एकूण सदस्य देश आहेत 10. आशियाई देशांचा समावेश येतं, म्हणजे जे आशियाईमध्ये येतं ते कोणकोणते? इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, ब्रुनई, कंबोडिया, लाओस आणि म्यानमार. भारताचा आहे का? तर भारताचं पण नाहीये. भारत पण याच्यामध्ये सहभागी नाहीये. इंडोनेशिया आहे, सिंगापूर आहे, थायलंड आहे, मलेशिया आहे, फिलिपिन्स आहे, व्हिएतनाम आहे, ब्रुनई आहे, कंबोडिया, लाओस आणि म्यानमार हे 10 देश आहे. ठीक आहे. महत्वाचं हे लक्षात ठेवा. स्थापना केव्हा झाली? मुख्यालय कुठे? आणि एकूण किती देश आहे? असेच प्रश्न येतात. कोणत्या देशाचा समावेश नाहीये त्यासाठी माहित पाहिजे आणि याला अभ्यास असणं गरजेचं आहे. संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आलेला आहे? 44, 41, 76 आणि 42. त्या अगोदर एक सूचना आहे. बघा मी ही जी सिरीज सुरू केली होती 500 प्रश्नांची, त्यामधला हा तुमचा 500वा प्रश्न आहे. बरोबर ना? मी पूर्ण 500 प्रश्न घेतले, स्पष्टीकरणासह घेतले. एखादा प्रश्न माझ्याकडनं जर चुकला असेल तर मी कमेंटमध्ये पिन करणार त्याचं. माझी तुम्हाला एकच विनंती, फक्त जेवढे आपले 500 प्रश्नांचे लेक्चर आहे किंवा जेवढं आपलं एकच लेक्चर जे आपण बनवलेलं आहे ते सर्व प्रश्न किंवा सर्व व्हिडिओ ना तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुमचे एक दिवस तरी ना स्टेटसला ठेवा. माझा फोटो नका ठेवू, पण माझ्या व्हिडिओची लिंक ठेवा, जेणेकरून मी जे प्रामाणिकपणे काम करतोय
मी जे सातत्याने तुमच्यासाठी मेहनत करतोय तर हे कुठेतरी मला पोच पावते भेटल. बस माझा एवढाच उद्देश आहे. बाकी मी काय तुम्हाला जास्त काही म्हणजे हे करणार नाही. मी या प्रश्नांची म्हणण्यापेक्षा पीडीएफ जी आहे ते संपूर्ण हे 500 प्रश्न अजून मराठीचे वेगवेगळे प्रश्न यांच्या पीडीएफ पण दिलाय. किती मध्ये दिलाय तर फक्त तुम्हाला 99 रुपयामध्ये या पीडीएफ दिलेल्या उपलब्ध करून 99 रुपये. ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ हवी त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029. तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आपल्या लक्षदीप अकॅडमीचं. मी तुम्हाला तिथं काय करणार ऍप लिंक देणार. तिथं पोलीस भरती फोल्डर मध्ये गेले की तुम्हाला हे प्रश्न भेटणार आहे. ठीक आहे. यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे तुम्हाला. धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने अंतर्भूत करण्यात आला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 42वी घटना दुरुस्ती. बघा ही घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली होती. कोणती तुमची 42वी. ओके. बदल या दुरुस्तीनुसार भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये 3 नवीन शब्द जोडले गेले. एक जोडला गेला समाजवादी, दुसरा धर्मनिरपेक्ष आणि तिसरा एकात्मता. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. आणि ह्या 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हणतात. हा मिनी घटना असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपलं 500 प्रश्नांचं लेक्चर पूर्ण झालं. सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. आणखीन याच्यापेक्षा चांगले बेटर सिरीज घेऊ आपण, टॉपिक नुसार घेऊया. फक्त तुम्ही एक चांगली कमेंट करा आणि लाईक करा. चलो आजचं लेक्चर इथंच थांबूया आपण. धन्यवाद.